गोंदिया जिल्ह्यात यावर्षी नागपूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करून या क्रीडा स्पर्धेचा समारोप करण्यात आला। तर सर्वाधिक पुरस्कार हे चंद्रपूर जिल्ह्याने पटकाविले असून लवकरच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा ही ठाणे जिल्ह्यात होणार असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे। 11 डिसेंबरला क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली असून यात गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा या 6 जिल्ह्यातील पोलीस शिपाई, अधिकारी, कर्मचारी यांच्यात ही क्रीडा स्पर्धा पार पडल्या असून यात 16 खेळांचा समावेश होता। यात ॲथलेटिक्स स्पर्धा, गोळाफेक, फुटबॉल, हॉकी, बेसबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी, रनिंग याचप्रमाणे तायक्वांडो, बॉक्सिंग यासारख्या खेळांचा यात समावेश असून 11 डिसेंबरला सुरू झालेल्या स्पर्धेचा समारोप काल 15 डिसेंबरला गोंदिया पोलीस मुख्यालयात करण्यात आला। नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 या ठिकाणी आज संपन्न झालेल्या आहेत आणि मला मनापासून आनंद आहे की जवळजवळ संपूर्ण 6 जिल्ह्यातून गोंदिया, गडचिरोली, भंडारा, वर्धा, नागपूर ग्रामीण आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यातून जवळजवळ 1000चे वर अधिकारी, कर्मचारी, खेळाडू यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सांघिक क्रीडा प्रकारामध्ये, वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये त्यांनी हिरीने भाग घेतलेला आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याला जनरल चॅम्पियनशिप मिळालेली आहे। आणि गडचिरोलीचं कौतुक विशेष की गडचिरोलीला महिला ज्या कॅटेगरी आहेत क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे आणि गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये नक्षल विरोधी अभियान अत्यंत यशस्वी राबवतानाच त्यांनी खेळाकडे सुद्धा लक्ष दिलेलं आहे आणि आपलं कौशल्य आणि नैपुण्य त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे। मी जिल्हा चंद्रपूर किंवा गडचिरोली या दोन्हीही जनरल चॅम्पियनशिप विजेता आणि उपविजेता यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इतर जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आत्ता संपलेला विधानसभा निवडणूक प्रचार, मतदान, मतमोजणी, विजय मिरवणुका हा बंदोबस्त संपन्न झाल्यानंतर त्यांनी या कालावधीमध्ये अत्यंत चांगली कामगिरी या ठिकाणी दाखवलेली आहे, चांगली प्रदर्शित केलेली आहे आणि विशेष कौतुक गोंदिया जिल्ह्याचं आहे। गोंदिया जिल्ह्याला यजमानपद भूषवलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा अत्यंत व्यावसायिक पद्धतीने या सगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजन केलेलं आहे, ज्याला आपण दैदिप्यमान म्हणूयात, भव्यदिव्य म्हणूयात अशा पद्धतीचं नियोजन झालेलं आहे। मी पोलीस अधीक्षक गोंदिया आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे मनापासून अभिनंदन करतो। जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा ह्या ठाणे शहर या ठिकाणी आयोजित होणार आहे आणि आपल्या नागपूर परिक्षेत्राचा संघ आम्ही आता निवडणार आहोत। त्यांना एक उच्च दर्जाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि सराव शिबिर 1-1.5 महिन्याचं आम्ही आयोजित करणार आहोत आणि राज्यस्तरावर सुद्धा या निमित्ताने चांगली कामगिरी, चांगलं प्रदर्शन राहील याबद्दल मला खात्री आहे आणि विशेषतः राज्यस्तरावर आणि ऑल इंडिया लेवलवर, राष्ट्रीय स्तरावर आपले बरेचसे खेळाडू आजही चांगली तयारी करतायत, त्याची प्रॅक्टिस करतायत, सराव करतायत। त्यांनाही आम्ही प्रोत्साहन देणार आहोत, त्यांनाही उत्तेजन देणार आहोत जेणेकरून आपल्या राज्याची कामगिरी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा अत्यंत अग्रक्रमाने पुढे राहील याबद्दल आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यात नक्की यश मिळेल याबद्दल खात्री आहे। यावर्षी गोंदिया जिल्ह्याला परिक्षेत्रीय विभागीय स्पर्धा घेण्याचं सौभाग्य लाभलेलं आहे आणि आपल्या राहताना या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या, काय सांगा? बरोबर आहे। यावेळेस 11 ते 15 डिसेंबर या कालावधीत आपल्या इथे नागपूर रेंज क्रीडा स्पर्धा आपल्या इथे पार पडल्या आणि खूप मोठ्या उत्साहाने आणि खूप मोठ्या चांगल्या सहभागाने स्पर्धा पार पडल्यात। तर एक नक्कीच गोंदिया जिल्हा पोलीस दलासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे आज। सर, कुठल्या खेळांचा या ठिकाणी समावेश होता? याच्यामध्ये 16 खेळ होते जवळपास। सांघिक खेळामध्ये हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो हे खेळ होते आणि वैयक्तिकमध्ये मग ॲथलेटिक्स होते, उशू, तायक्वांदो, कुस्ती या प्रकारचे जवळपास 16 खेळ होते आपल्याकडे। जवळपास 6 जिल्हे आपले गोंदिया, गडचिरोली, नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडारा, चंद्रपूर या 6 जिल्ह्यामधील जवळपास 850 महिला आणि पुरुष खेळाडूंनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता। यात सर्वाधिक पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्याने पटकाविले, तर 2ऱ्या क्रमांकावर गडचिरोली, तर 3ऱ्या क्रमांकावर वर्धा आणि 4थ्या क्रमांकावर भंडारा आणि 5व्या क्रमांकावर गोंदिया, तर 6व्या क्रमांकावर नागपूर जिल्ह्याला पुरस्कार मिळाले असून लवकरच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा ही ठाणे शहरात होणार असून नागपूर परिक्षेत्रात विजयी झालेल्या खेळाडूंना आणखी चांगले प्रशिक्षण देऊन राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी गोंदियात आयोजित समारोपीय पुरस्कार वितरण सोहळ्यात दिली आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज, गोंदिया।